यवतमाळच्या उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात लाईट गेल्यानंतर जनरेटर, इन्व्हर्टर सारखी कुठल्याही उपकरणाची सोय रुग्णालयात नसल्याने अंधारामध्ये मोबाईलच्या टॉर्चद्वारे रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आलेली आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन आरोग्यावर हजारो कोटी खर्च करीत असल्याचे सांगण्यात येते, परंतु लाईट गेल्यानंतर सदर रुग्णालयात लाईटची कुठलीही व्यवस्था नसल्याने रुग्णांना अर्धा तास अंधाराचा सामना करावा लागतो. मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने दखल घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात च्या प्लस आपण राहत असताना सुद्धा शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे रुग्णांना अनेक सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. त्या सुखसोयी अभावी त्या कित्येक तरी रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. हेच आता रात्री सायंकाळच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात लाईट गेल्याच्या नंतर कुठलीही जनरेटर किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था नसल्या कारणाने त्यांना आपल्या मोबाईलच्या साह्याने रुग्णांवर उपचार करण्याची वेळ अशी प्रशासनाने या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासन कारभाराने आणलेली आहे. तात्काळ या रुग्णांना सुखसुविधा देऊन त्यांची होणारी हेळसांड दूर या उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने करावी, अन्यथा येत्या काळात या रुग्णांना सुखसुविधा मिळाव्या यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.